चला तर मित्रांनो, पुन्हा भेटतो एकदा नवीन ब्लॉगमध्ये. मी कुरडावी तुमच्या सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय. चला, भूषण भाऊचा साखरपुडा आहे ना, आम्ही पण आता जस्ट रेडी होऊन सर्वजण आलेले आहेत. तर थोडं चलत आपण निघू. इकडे आपल्या गाड्या वगैरे आलेल्या आहेत. आपलं साहित्य आहे तयारी करून आलेलं आहे. साय ऐकर वापस. हे अपना बेटा आहे भाई, खतरनाक काम इसका भी. चला तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू आहे. खूप मजा असणार आजच्या ब्लॉगमध्ये. आम्ही आता चाललो पिंपलोलीला. नवरीचं आपले पिंपलोलीचीच आहे, मामाच्या मुलगा. आता भूषणची काही तयारी होते, थोडं चलत निघू आम्ही. चला तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू आहे. आपल्या चॅनल तर नवीन कोण असेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग आपला एन्जॉय करा. आमचं साहेब आहे ते झालं रेडी. बोल. हॅलो, मी साई. आपल्या काकाचं लग्न आहे तर मी आलोय साखरपुड्याला. आता मी जाईल गाडीत कुठं पिंपरोलीला. तुम्हाला पिंपरोलीची व्हिडिओ दाखवतो. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा वगैरे बोल. आणि चॅनल वगैरे आपला सबस्क्राईब करायला सांग. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. ही आमची खुई बेकऱ्याची. आणि नितेश भाई तर आलं रेडी होऊन. ना द्या आज काय खतरनाक ड्रेस मारले भाईने. प्रवीणला खाल्लाय पण. आमचा आरू बघा. चला, पाहुणे तर आपल्याकडे जमल्यात. आता थोड्याच वेळात आपण निघू. तर मंडळी पाहुणे झाले. थोड्याच वेळात निघू आम्ही पण. इकडे सर्व जमल्यात बघा. असा गोंगाट चालू आहे, निघायचा वेळ झालेला आहे. आमचं भाऊजी पण. हो, तू साईज आहे. इकडे बोलतो. इकडे आहे रोशन भाई पण. पाकिटच नका घालू. या पटापट पटापट. चप्पल नको घालू. मला नाही येत तो आज विसरला का. मित्रांनो, 4-5 इको आहेत. अर्धा दुसऱ्या गाड्या आहेत, फोर व्हीलर वगैरे. आणि कस व्हायचं का आज? नाही ऐकत भाई. नाही बाबा, तो आज झिरो न वाटा. सगळ्याची झिरो न वाटा. आम्ही पोहोचलो आता जस्ट पिंपलोलीला. माझ्यासोबत तर भावेशसुद्धा आहे. चला आता मांडवमध्ये जाऊ. भेटतो तुम्हाला मांडवमध्येच. चला, साखरपुडा तर चालू झाला आहे. थोडाफार आपल्या साखरपुड्याचा. श्री जगन्नाथाय कामलपणसुरा. ओम गोविंदाय नमः. ओम 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 स्वाम महाम जनाम सर्वं सत्यम ओम गुरुः स्वाहा. भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् मा ज्योतिरसमृता ब्रह्मपूर्वः स्वरम. मनामध्ये गणपती बाप्पाचं स्मरण करा. वक्रतुंड महाकाय श्री केकली प्रथमचरणी भरत परिचय व्रतखंडे जम्बूद्वीपे दंडकारण्य देशी. काय बोलायचं? भूषणला तरी ठेवलं. तिकडं पण साखरपुडा चालू आहे. चला, इकडं तर जेवणाची सोय मस्त पैकी. सावित्री शांती गोष्टी पुढा मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. श्री
राम कुंकुमं जगन्नो भाग्यद्रव्यं समर्पयामि फोनच ना उचलला. सगळ्यांचा घेतला ना. शंकर शरणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः निरुद्धाय नमः पुरुषोत्तरा ओम एकदन्ताय विद्महे प्रद्युम्नाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् श्रीमन्महागणाधिपते नमः इष्टदेवताय नमः कुलदेवताय नमः ग्रामदेवताय जलमादाय मध्यं प्रभजेत प्रथमाय एवं ग्रहणं विशेषं सर्वयामि पुष्पं सर्वयामि मल्यादिनि सुगन्धि ओम दीर्घनागानद्यो वीर्यस्त्राणि विश्वपदानि च तेनायु प्रमाणेन पुण्यः पुण्यः दीर्घमायुष्ये भवन्तु कुर्वन्तु राम राम मंडळी शुभम बोलती का बेटा थोड़ा बैठ गया डायरी आणि सोनावले सुविधा झाले रामराम मंडळी सोनावले आणि डायरी सुविधा रामराम मंडळ. चला नवऱ्या मुलाकडच्या 5 सुवासिनी या स्टेजवर लवकर. स्वस्तिनं वसुधीर ददान्तु म्हटलं तसा माणसाला माहित नाही मला. मांगल्यं दन्तुनानेनं जीवनेतुना कंठे बध्नामि सुभगे स्वाहा जीवं शारदा शतम् ओके. ओम फळगे सोबत करंड पुण्यासाठी घ्या. वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करा आणि स्टेजवर या. निजपुष्टां गणेशनेश्वरी सर्वभूतानां काम्योपवेश हस्ते जलमादाय द्वन्द्वपणितवाय जोदर आचम्य ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः कामणमतिपाणि सुपुंजं गोविन्दाय नमः ओम विष्णवे नमः मधुसूदनाय नमः दधिगमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः शङ्करशरणाय नमः वासुदेवाय नमः. इच्छयो प्रीत्यर्थे महागणपती देवता वरुण देवता पंचोपचार पूजन अहम करिष्यामि. अक्षतानं सर्वयामि पुष्पं सर्वयामि आरती ओवाळा माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी मे प्रभो या रोगानि पूजाते पुष्पाणि प्रतिविदतामः. चंद्रमा मनसो जात चक्षो सूर्यजायत मुखादिन्द्रश्च अग्निशं प्राणाद्वमित जायत धूपं सर्वयामि
दीपं दर्शयामि अर्घ्य उवाळा श्री गुरुनाय नमः धूपं समर्पयामि दीपं दर्शयामि अक्षराच्या हात जोडा कलशाची मनामध्ये प्रार्थना करा ओम कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र क्षमाच मध्ये रुद्र सिद्ध ब्रह्मामध्ये मातृणा श्रुताः मोक्षो दीर्घानागानुद्योगिस्राणि विष्णुधानिजतेन प्रमाणेन पुण्यां पुण्यः दीर्घमायुरस्ति भवन्तु ब्रुवन्तु वाजवायच्या काय वाजवा मंडळी ओम भद्रं कर्णे वेजुणयाम देवां भद्रं पश्येम जत्रां कररंगे सस्वास्मर्यसेम देवो गम्यतायो ओम मांगल्यं नंदुनानि कंठे वदनामि सुभगे स्वाहां जीव शारदा शतमो गोड करा नमस्कार करा ओम मार्गण्डेयं महाभागं मृतकल्पं जीवनम् आयुरारोग्यैश्वर्य देवेन्द्रभुङ्गव अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानज विष्णु कृपा परशुरामच्यं सप्तेतानि चिरञ्जीवन पाहुणे मंडळी तसेच ग्रामस्थ मंडळी कोणी पेढे घेतल्याशिवाय उठे आदराची आणि कळकळीची विनंती आहे. पाहुणे मंडळी तसेच ग्रामस्थ मंडळी कोणीही जेवल्याशिवाय जाऊ नये अशी घर मालकाची आदराची आणि कळकळीची विनंती आहे. पाहुणे मंडळी तसेच ग्रामस्थ मंडळी कोणीही जेवल्याशिवाय जाऊ नये अशी घर मालकाची कळकळीची आदराची आणि कळकळीची विनंती आहे. तसेच शाकाहारी जेवणाची सोय समोरील मांडवामध्ये केलेली आहे. तर सर्व ग्रामस्थांनी तसेच पाहुण्यांनी विनंती आहे की त्यांनी शाकाहारी जेवणाची सोय समोरच्या मांडवामध्ये केली. घर मालकाची आदराची आणि कळकळीची विनंती आहे. साखरपुड्याचं संपन्न झाला. आता जेवणाची सोय थोड्या थोडं आपण पहिले पाहुण्याला जेवण देऊ, मग आपण लास्टला जेवू. आपण आता जेवढे लोक आपल्याला असतील ना म्हणून लास्टला जेवू डायरेक्ट. पाहुणा साखरपुडा झाल्या आलं काय बोलायचं आता दिसतात नाही मला. नवऱ्याच्या पाठी आले नवऱ्याच्या पाठी. चला पहिले पाहुणा
पाहुण्यामध्ये जरा सुरू आहे. कळकळीची विनंती आहे व तसेच शाकाहारी जेवणाची सोय समोरील मांडवामध्ये केलेली आहे. चला इकडे पेढे जाण्याची सुरुवात तर झालेली आहे. अरेस बघ बघ हा मग नाही ठेवलंय त्याला घे ना त्याला घे. लँडस्केप घ्यायला लागेल. एक मिनिट ऐक. अरे आजच्या ना उद्याचा दिवस फक्त मला संध्याकाळी देतात सगळे येतात. तर सांभाळ हा मी पाठीचा फोटो थांब. नमस्कार उज्ज्वल काय बोलतो. इकडे रित्या लगे इकडं बघ इकडं बघ ना बाबा. चला तर काही आता जेवू घेऊ फोटो बिटो भरपूर झाला काढू. ही मंडळी काय इकडं मस्त हवा खायला आले. जेवलं पण काय कर आम्हा हस ना बाबू. गेला फोटो काढला. आता आपण इकडे जेवायला बसू. ते आलं की सर आम्ही जेवायला बसू. मग आपण पण घरी जायला निघू. विवेक माली यांना थोडं बघितलं तर बघा रिक्षाचं भाडं मारतात ते. नक्की त्यांच्याशी संपर्क साधा तालवाड्यामध्ये. याचा या ना. हा तुला अंड्यात आलं काही अजून कोण कोण आहे. चला हे भाऊजी भाऊजी कुठे आहेत. भाऊजी बाहेर जेवले का ते. जेवले का. चला आता आपण जेवण करून. नवरदेव तर आलाय फोटो काढून. जमला असेल फोटो काढून. नवरी म्हणते मला जाम भूक लागले. उपवास आहे ना तिचा. चला तर आपण तर बसले. माझ्या बाजूला अनिकेत बसलाय. आलाय डिश
असं डाळमध्ये मटन त्या दोघा नाही तू पण बरोबर घ्या घ्या ओके चला तर मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आत्ता तर आपला साखरपुडा आला आहे संध्याकाळचे म्हणजे उद्याच आपल्या हल्दी आहेत उद्या संध्याचे लग्न असे म्हणजे कमीत कमी 2-4 ब्लॉग तर आपले येतीलच या 2 दिवसामध्ये. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा आपण असंच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.